जुनी पेन्शन योजना लागू करावी, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ काढावी, चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी, तसंच कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कडक कायदेशीर तरतूद करत IPC कलम 353 अजामीनपात्र करावा या प्रमुख मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस होता. या संपात जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी संघटना, वस्तू आणि सेवा कर कर्मचारी संघटना, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झालेत. आज तिसऱ्या दिवशी संपाला तीव्र स्वरूप प्राप्त झालं असून जिल्हाधिकारी, RTO आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. शासकीय कर्मचारी संपावर असल्यामुळं कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. महसूल आणि नोंदणी विभागातील कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. अनेक ठिकाणी कार्यालयं ओस पडलेली दिसत आहेत. राज्यभरात या संपाचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. दरम्यान आज संपावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर गार्डन इथं एकत्र येऊन आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर आणि महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे यांनी संपाला पाठिंबा देत मागण्या मान्य करा, अन्यथा तुमचं सरकार गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. या महायुती सरकारच्या काळामध्ये आपल्याला तिसऱ्यांदा संप करावा लागतोय, पण शासन याची दखल घेत नाही, आपल्याला फसवतंय. याचा असंतोष आम्हा 18 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्यावर आहे. म्हणून आपल्या माध्यमातून ह्या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या ज्या 18 प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय त्या लिखित स्वरूपात विहित मुदतीमध्ये त्या पूर्ण करण्याच्या अटीनं जर लिहून दिलं तरच आम्ही हा संप मागं घेऊ. आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांची लढाईची परीक्षा घेऊ नका. 54 दिवस लढलेले हे सगळे सरकारी कर्मचारी आहेत. तेव्हा 4थ्या दिवसासाठी, 5व्या दिवसासाठी, 50व्या दिवसासाठी सुद्धा आम्ही लढायला तयार आहोत. म्हणून ह्या मुर्दार शासनाला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जुन्या पेन्शनसह त्या सगळ्या मान्य करा, अन्यथा आम्ही 17 लाख कर्मचाऱ्यांची कुटुंब जे आहोत ते भविष्य काळामध्ये तुमचं सरकार गाडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वेळी आमच्यामुळं शासन पायउतार झालंय. OPSचा 4था पर्याय द्यावा, अन्यथा याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय. विद्यमान शासनाला मी विनंती करतो, आमचा 37 दिवसाचा संप झाला, 54 दिवसाचा संप झाला, शासनाने आमच्याशी बोलणी नाही केली. त्यावेळेचं शासन आमच्यामुळं त्यांना पाय उतार व्हायला लागला आहे. आत्ता ती परीक्षा घेऊ नये. आत्ता शासन आम्हाला 3 पर्याय देणार असं समजतंय. काल मुख्य सचिवांच्यावर बैठक झाली. युनायटेड पेन्शन स्कीम जी सेंट्रलमध्ये आहे, NPS आणि रिवाईज NPS ह्या 3पैकी एक विकल्प सेवानिवृत्तीच्या आधी 1 वर्ष द्यायचा असा प्रस्ताव शासनाकडून येणार आहे. आमच्या सर्व तमाम कर्मचारी आणि शिक्षकांच्या वतीने मी सांगू इच्छितो की त्यामध्ये 4था एक पर्याय द्या, OPSचा. सेवानिवृत्ती आधी 1 वर्षभर आम्ही देऊ, पण OPSचा 4था पर्याय पाहिजे.
अन्यथा ह्या संपाच्या बाबतीत फेरविचार होऊ शकणार नाही. त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. संपामुळे शासकीय यंत्रणा विस्कळीत झाली असून नागरिकांची गैरसोय होतीये. या संपावर तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.